न पचन व्यवस्थित न होणं, टॉयलेटला व्यवस्थित नाही, गॅस भरपूर होतात, डोकं, मान, हाताची बोटं फार वेदना करतात, पाठीमध्ये उजव्या बाजूला वेदना आहेत, पोटामध्ये यापासून इथपर्यंतच्या वेदना आहेत. पण मध्यंतरी गॅस्ट्रोची ट्रीटमेंट घेतल्यानंतर एक 90% फक्त वेदनेत फरक आहेत. पण बाकीचे लक्षणं जसं की फ्रेशपणा नसणे, कंटाळा येणे, कामाची इच्छा न होणे, शारीरिक संबंधानंतर जास्त विकनेस येणे, 2 दिवसानंतर पुन्हा इच्छा होणं पण त्याच्यात पण थकवा जाणवणे, अपचन, गॅस होणे, त्याच्यानंतर कधी कधी बोलायला सुद्धा थकवा वाटणे, चिडचिड होणे किंवा एखाद्याने जर कोणी मोठ्यानं बोललं किंवा मोठ्याने आवाज केला तर ते ऐकू न वाटणं, राग येणं, मनात निगेटिव्ह विचार जास्त येणं, थकवा येणं किंवा ओव्हर थिंकिंग होणं. ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत तुमच्या, त्यात तर पोट साफ तर नाहीच आहे. आणि रोज उपाशीपोटी पाणी प्यायची सवय आहे. घरगुती ताण किंवा ह्या ताणातून आलेला जरी हा आजार असेल तरीही तो एक असा आजार तयार झालेला आहे की ज्याला गॅस्ट्रायटिस म्हणतो आपण. ठीक. जर एंडोस्कोपी किंवा आपण इतर तपासण्या करतो तेव्हा गॅस्ट्रायटिस, आणि थोडंसं गॅस्ट्रायटिस जेव्हा पुढच्या लेवलला जातो तेव्हा कधी कधी तो कोलायटिसमध्ये पण कन्वर्ट होतो. म्हणजे सेम कंडिशन पुढे पण दिसायला लागतात. वजन पण कमी होऊन गेलेलं आहे. तर ह्या सगळ्याचं लक्षणांमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट तर तुमचं आत्ताच लग्न झालेलं असल्यामुळं संबंधावरती जास्त परेशान होण्यापेक्षा त्याच्यावर ट्रीटमेंट योग्य होणं गरजेचं आहे. पोटावर तर होणारच आहे, पण त्याच्यावर पण सोबत सोबत ट्रीटमेंट होणं गरजेची आहे. त्यामुळं शारीरिक संबंधासाठी थकवा वगैरे हे येऊ नये म्हणून आधी त्याच्यावर पण काम करू. पोटाच्या आजारामध्ये 19-20 होऊ शकतं सुरुवातीला, पण आत्ता लग्न झालेलं असल्यामुळे आधी त्याची काळजी घेणं जास्त गरजेची आहे, प्रेग्नन्सीसाठी म्हणा किंवा पुढच्या गोष्टीसाठी म्हणा. तर हे सगळं जे आहे गॅस्ट्रायटिसमधून जेव्हा येतं किंवा मानसिक जास्त त्रास होतो, तर त्याचे परिणाम असे होतात की आपल्याला कुठंच मन लागत नाही, आणि त्यामुळं काही खायचं म्हणलं तर ते गोड लागत नाही. खाल्लेलं अन्न गोड लागत नाही किंवा त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्याच्यातून जे शरीराला अंश पुरायला पाहिजेत, तर ते सुद्धा पुरवले जात नाहीत किंवा शोषले जात नाहीत. म्हणून मग व्हिटॅमिन्सची कमतरता, कॅल्शियमची कमतरता, B12ची कमतरता असे लक्षणं दिसायला लागतात. आणि बऱ्याच वेळेला निगेटिव्ह विचार खूप येतात. मोठ्या मोठ्या आजारापासून ते मृत्यूपर्यंतचे विचार येऊ शकतात मनात. तर हे सगळं जे असतं तर त्याचं सोल्युशन नाही. सोल्युशन काय? मेडिटेशन करा, व्यवस्थित व्यायाम करा, हलका. आधी पोट विकारातून बरे व्हा. मेडिटेशन चालू ठेवा सोबत सोबत. हलकं मेडिटेशन केल्यानंतर व्यायाम चालू करा. व्यायाम चालू केल्यानंतर आहार मॅनेज करा. समजा तुम्हाला सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा 3 टाईमचा आहार घ्यायचा आहे. ज्याच्यासाठी आपण कमवतोय तो वेळेवर होणं गरजेचं आहे. त्यामुळं पोटाला पहिले खाणे. तो थोडं बहुत का होईना, भले चला ठीक आहे तुमच्यानी 2 चपात्या नाही खाणं होत, एक तर खाऊ शकता, एक नाही खाऊ शकत, अर्धी तर गोल तूप साखर लावून खाऊ शकता किंवा त्याच्यासोबत थोडीशी चटणी भाकर तरी का होईना खाऊ शकतो सकाळची वेळ. त्यामुळे पहिले ते सकाळचं अन्न टाकायचं. दुपारच्या वेळेला काही ना काही खायचं. कितीही कामात असेल आपण, तर ज्याच्यासाठी कमवतोय ती वेळ देणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तिथं पण ते खायचं. थोडं तरी का खाणं होईना, भले आपल्याला चटणी, भाकर, चपाती, वरण, पंचपक्वान्न जरी नाही खाणं झाले, तरी किमान त्यासोबत तूप साखर चपाती, भात वरण किंवा असं फक्त भात तूप साखर अशा पद्धतीचं काही ना काही पोटात टाकणं जे बल्ले आहे, जे शरीराला ताकद देणार आहे, जे शुक्रधातू पण वाढवणार आहे, अशी गोष्टी जे की मनाला इच्छा होणार आहे, मनाला चांगलं वाटणार आहे आहार घ्यायचा. त्यानंतर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमध्ये चिकन सूप वगैरे घेऊ शकता. अंडं बॉईल घेण्यापेक्षा ऑमलेट करून खाऊ शकता. ठीक आहे. आणि मच्छी वगैरे खात असाल तर शक्यतो मच्छीचं सूप घ्यायचं मच्छीचं. पण जर नाहीच जमलं तर मच्छी शक्यतो टाळायची सुरुवातीला. जसं कारण ती मच्छी पचायला थोडीशी जड जाते. त्यामुळं कोंबडं वगैरे पचायला थोडंसं हलकं आहे. अंडं ऑमलेट करून खाल्लं तर पचायला हलकं हलकं जातं. आणि त्यासोबत ह्या ज्या तक्रारी आहेत, या तक्रारी तुमच्या पहिल्या 2-3 महिन्यामध्ये एक 60% फरक पडतील. त्याच्यानंतर जे काही राहतील तक्रारी, कारण जसं जसं तुम्ही मेडिटेशन, थोडासा व्यायाम वाढवाल तशा तशा इतर तक्रारी कमी होत जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण पुढची ट्रीटमेंट ठरवणार आहोत.